तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्यामध्ये आपण आज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आणि पास्कल्स लॉ हा काय आहे, प्रेशरच्या संदर्भात इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असेल म्हणजे लिक्विड असेल तर अशा वेळेला प्रेशरच्या बद्दल पास्कल्स लॉ काय आहे आणि हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय या दोन्हीचा मीनिंग पाहणार आहे आपण. तर याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेसल्स आहेत पण यांचा बेस आहे ना इंटरकनेक्टेड आहे. आता हे पहिलं व्हेसल आहे समजा, हे या ठिकाणी कशा पद्धतीने आहे पहा, हे ए व्हेसल आहे, हे एवढं व्हेसल आहे, ते इंटरकनेक्टेड बी ला आहे आणि ते इंटरकनेक्टेड सी ला आहे आणि इंटरकनेक्टेड डी ला आहे. आता काय होतंय बा, कुठल्याही व्हेसलमध्ये तुम्ही लिक्विड पुअर करा, लिक्विड ओतल्यानंतर काय होईल, एका व्हेसलमध्ये जर ओतलं तर दुसरं व्हेसल सुद्धा भरणार आहे, तिसरं सुद्धा भरणार आहे, परंतु हे भरत असताना काय होणार आहे पहा, प्रत्येकाची लेवल, लिक्विडची लेवल जी आहे ती या ठिकाणी सेम राहणार आहे. म्हणजे काय पहा, समजा ए मधून आपण जर लिक्विड एखादं ओतलं तर ते काय होणार आहे, हे इंटरकनेक्टेड असल्यामुळं हे काय होणार आहे, बी मध्ये जाणार आहे या पद्धतीनं आणि परत ते सी मध्ये सुद्धा जाणार आहे या पद्धतीनं आणि ते डी मध्ये सुद्धा जाणार आहे. परंतु हे प्रोसेस होत असताना एक महत्वाचा पॉइंट काय आहे पहा, त्यांची हाईट म्हणजे लिक्विडची लेवल प्रत्येक व्हेसलमध्ये एकसारखे आहे पहा. हाईट ऑफ लिक्विड लेवल प्रत्येक व्हेसलमध्ये एकसारखे आहे, याच्यामध्ये हाईटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही अशा पद्धतीनं, कारण ते खालून इंटरकनेक्टेड आहेत. पण आपण जर प्रेशरचा इफेक्ट विचार घेतला, प्रेशरचा विचार घेतला आपण, तर या ठिकाणी काही वेळेला असं होईल पहा, या ठिकाणी पहा इथं हे व्हेसल आपण काय करूया, हे व्हेसल पूर्णपणे या पद्धतीनं आहे, दुसरं व्हेसल इथं मोठं आहे, हे तिसरं व्हेसल आहे ना, हे घेण्यामध्ये थोडंसं बदल करूया आपण. हे याचा जो बेस आहे, बेस काय करूया, लहान घेऊया, म्हणजे आपल्याला स्टडी करताना याचा बेस मीडियम आहे, याचा बेस कसा आहे, मोठा आहे, याचा बेस कसा आहे, छोटा आहे, याचा परत मीडियम आहे, याची लेवल सुद्धा इथपर्यंत असेल पहा. असे वेगवेगळ्या प्रकारचे बेस असणारे व्हेसल्स घेतले, याचा ना याचा जरी बेस सारखा घेतला तरी वरती बदल आहे, म्हणजे थोडक्यात व्हेसल्स वेगवेगळ्या आकाराची घेतलेले आहेत, वेगवेगळे शेपचे घेतलेले आहेत. अशा वेळेला बॉटमच्या प्रेशरमध्ये बदल होतो का? काही जणांना असं वाटेल या व्हेसलमध्ये हे जे लिक्विड आहे ना याचा बेस लहान आहे आणि वरती मोठं होत गेलेलं आहे, म्हणजे इथं प्रेशर जास्त असेल, आणि इथं प्रेशर जास्त आहे तर इथला बेस मोठा आहे, इथं प्रेशर कमी असेल आणि इथलं लिक्विड इकडं जायला पाहिजे, इथलं लिक्विड कमी व्हायला पाहिजे आणि इथलं लिक्विड वाढायला पाहिजे, असं मुळीच होत नाही. म्हणजे हा जो फिनॉमिना आहे, वेगवेगळ्या आकाराचे लिक्विड्स, त्याच्यामध्ये लिक्विड जर आपण पुअर केलं, ओतलं, तर सेम लेवलला थांबणे, त्यांच्या कुठल्याही सेम लेवलला प्रेशरचा विचार केला तर प्रेशर सेम असणे, यालाच काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा अर्थ लक्षात आला का पहा, आकार जरी वेगवेगळे असले तरी लेवलला प्रेशर हे त्याची लिक्विड कॉलमच्या हाईट वरती डिपेंड असतं. कसं पहा, या पर्टिक्युलर पॉइंटला विचार करा, या पर्टिक्युलर पॉइंटला जर विचार केला तर याचं प्रेशर या लिक्विड कॉलमच्या हाईट वर डिपेंड आहे. या ठिकाणी विचार केला तर इथं जेवढं प्रेशर आहे तेवढंच इथं असणार आहे, कारण लिक्विड कॉलमची हाईट तेवढीच आहे. तुम्हाला वाटेल इथं
हा आकार जो आहे तो वेगळा आहे आणि या ठिकाणी सुद्धा सेम प्रेशर असणार आहे, जरी आकार वेगळा असला तरी, आणि या ठिकाणी सुद्धा सेम प्रेशर असणार आहे, कारण P इज इक्वल टू H रो G. प्रेशर कशावर डिपेंड आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर अर्थ सरफेसवरचा विचार केला तर ही कॉन्स्टंट राहते. डेन्सिटी ऑफ लिक्विड, एकच लिक्विड वापरतोय आपण, म्हणजे रो सुद्धा कॉन्स्टंट. राहिलं व्हेरिएबल कुठलं? H. फक्त H वर डिपेंड असेल प्रेशर, सेपवर डिपेंडंट नाही. हेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणायचं. आणि याच्यामध्ये सेपचा इफेक्ट काय होत असतो पहा. उदाहरणार्थ आपण याचा विचार केला, या व्हेसलचा, तर हा एवढा जो पार्ट आहे एवढाच इफेक्टिव्ह आहे. हा इफेक्टिव्ह नाही प्रेशरसाठी, प्रेशरसाठी हा इफेक्टिव्ह नाही. तसंच इथं सुद्धा जरी हा आकार मोठा असला तर प्रेशरसाठी एवढाच इफेक्टिव्ह आहे. याचीच हाईट महत्वाची आहे, एवढ्या पार्टची, ही बाकीची महत्वाची नाही. म्हणजे या ठिकाणी H सोडून बाकीचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा, त्या एक्स्ट्रा पार्टचं काय होतं ऍक्च्युली तेही आपल्याला पाहायचं आहे. काय होतं पहा. उदाहरणार्थ या ठिकाणी आकार जर असा असेल, अशा पद्धतीने असेल, तर काय होतं पहा. जेव्हा याच्यामध्ये लिक्विड असतं ना, त्या लिक्विड काय करतं, त्याच्या वॉल ऑफ कंटेनरवरती फोर्स एक्झर्ट करतं. कारण याला लिक्विडला काय आहे? मास आहे, म्हणजे त्याला वेट आहे. म्हणजे हे लिक्विड काय करतं, या ठिकाणी या सरफेसवरती फोर्स ऍक्ट करतं. हे फोर्स ऍक्ट केलेलं आहे ना, त्याच्यामुळे रिएक्टिव्ह फोर्स हे सरफेस लिक्विडवर अपोजिट फोर्स अप्लाय करतं. म्हणजे या ठिकाणी या वॉल ऑफ द कंटेनर कडून या लिक्विडकडे जो फोर्स ऍक्ट होतो तो कसा आहे? नॉर्मली आहे, परपेंडिक्युलर टू वॉल ऑफ द कंटेनर आहे. हा रिझॉल्व होतो. कसा रिझॉल्व होतो? एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, दुसरं व्हर्टिकल कंपोनंट. हे हॉरिझॉन्टल कंपोनंट या साईडचं आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट या साईडचं एकमेकांना बॅलन्स होतं, एकमेकांना बॅलन्स होतं. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय करतं? हा जो एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे, हा एवढा सोडून एक्स्ट्रा पार्ट आहे ना, याचं वेट काय करतं? हे व्हर्टिकल कंपोनंट आहे ते बॅलन्स करतं. व्हर्टिकल कंपोनंट काय करतं? हा एक्स्ट्रा पार्ट आहे ना, याचं वेट बॅलन्स करतं, जेणेकरून या ठिकाणी प्रेशर जे बॉटमला आहे ते इफेक्टिव्ह फक्त एवढ्या हाईटसाठी आणि एवढ्या रिजनसाठीच राहतं. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, जर समजा व्हेसलचा आकार असा असेल, या पद्धतीनं असेल, तर या ठिकाणी सुद्धा या सरफेसवरती म्हणजे लिक्विडमुळं या वॉल ऑफ द कंटेनर वरती बरोबर परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे हे वॉल ऑफ द कंटेनर वर सुद्धा लिक्विड वरती परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट करतं. अशा पद्धतीनं ते रिझॉल्व केलं आपण, हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट. मग हे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ना, हे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि इकडचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हे एकमेकांना बॅलन्स करतं. आणि मग हे डाऊनवर्ड डायरेक्शनचं जे कंपोनंट आहे हे काय होतं? या राहिलेल्या भागासाठी इफेक्टिव्ह होतं. परंतु एवढ्या भागासाठी इफेक्टिव्ह प्रेशरसाठी फक्त हाईट ऑफ लिक्विड कॉलमच राहते. म्हणजे या ठिकाणी या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये महत्वाचा पॉइंट काय आहे पहा, की प्रेशर हे हाईट वरती डिपेंड असतं. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे व्हेसल्स जरी असले तर सेम हाईटला सेम प्रेशर असतं. यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणायचं. हा एक पॉइंट झाला. एक दुसरा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा या ठिकाणी, पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ. आता हा पास्कल्स लॉ काय आहे?
तर आपण या ठिकाणी समजा एक फेसल कन्सिडर केलं, अशा पद्धतीचं फेसल आहे समजा, अशा पद्धतीचं फेसल आहे आणि इथे एक पिस्टन आहे, याच्यावरती फोर्स ऍक्ट ए होतो, याचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे, म्हणजे इथं ऍक्ट होणारं प्रेशर P इज इक्वल टू F बाय ए एवढं ऍक्ट होईल. हे प्रेशर ऍक्ट झाल्यानंतर या ठिकाणी काय करूया आपण, आणखी एक पिस्टन घेऊया इथं अशा पद्धतीनं. याचा क्रॉस सेक्शनल एरिया वगैरे काय असेल नंतर पाहूया आपण. इथं एक कन्सिडर करूया या पद्धतीनं, इथं एक पिस्टन घेऊया आणि इथं एक कन्सिडर करूया अशा पद्धतीनं. तर याला ए म्हणूया, ए पिस्टन, बी पिस्टन, सी पिस्टन, डी पिस्टन. तर आपण या ठिकाणी जर फोर्स अप्लाय केला पिस्टनवरती, फोर्स अप्लाय केला म्हणजे याचा अर्थ फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे प्रेशर. इथं प्रेशर जर अप्लाय केलं तर इफेक्ट काय होईल, याच्यामध्ये फ्लुइड आहे, याच्यामध्ये पूर्णपणे फ्लुइड आहे, तर याचा इफेक्ट काय होईल पहा. इथं पिस्टन आपण जर प्रेस केला तर हा पिस्टन बी ठिकाणचा, पिस्टन सी ठिकाणचा, पिस्टन डी ठिकाणचा हा काय होणार, आउटवर्ड जाणार, हा सुद्धा आउटवर्ड जाणार, हा सुद्धा आउटवर्ड जाणार, हा सुद्धा आउटवर्ड जाणार. कशामुळे जाणार, या पिस्टनवरती आपण फोर्स अप्लाय केलाय, त्याच्यामुळे इथं प्रेशर ऍक्ट झालं, त्या प्रेशरचा इफेक्ट या तिन्ही पिस्टनवर झाला आणि तिन्ही पिस्टन बाहेर गेले. लक्षात आलं. म्हणजे इथं काय झालं पहा, डायरेक्ट पिस्टनवर जरी प्रेशर अप्लाय नाही केलं आपण, तर फ्लुइडच्या मार्फत अप्लाय केलं. मग पास्कल्स लॉ काय सांगतो, प्रेशर अप्लाइड टू एनी पार्ट ऑफ द फ्लुइड, हा कंप्लीट फ्लुइड आहे, याचा हा एक पार्ट आहे, या पार्ट वरती प्रेशर अप्लाय केलं आपण, प्रेशर अप्लाइड टू एनी पार्ट ऑफ द फ्लुइड इज ट्रान्समिटेड, ट्रान्समिट म्हणजे काय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे, अनडिमिनिश्ड, ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पोर्शन ऑफ द फ्लुइड. म्हणजे काय पहा, एका ठिकाणी प्रेशर अप्लाय केलेलं ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड, याचा मीनिंग लक्षात घ्या. ट्रान्समिट म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणं, आणि अनडिमिनिश्ड म्हणजे काय, डिमिनिश्ड म्हणजे व्हॅनिश होणे, कॅन्सल होणे, अनडिमिनिश्ड म्हणजे कॅन्सल न होणे. म्हणजे एका ठिकाणी प्रेशर अप्लाय केलं तर ते ट्रान्सफर होतं दुसऱ्या ठिकाणी, अनडिमिनिश्ड म्हणजे कॅन्सल न होता, व्हॅनिश न होता. प्रेशर अप्लाय केलेलं व्हॅनिश होत नाही, कॅन्सल होत नाही, अनडिमिनिश्ड आहे ते. दुसऱ्या कुठल्याही पार्ट ऑफ फ्लुइड वरती ऍक्ट होतं किंवा वॉल ऑफ द कंटेनर वरती ऍक्ट होतं. हे सुद्धा वॉल ऑफ द कंटेनर आहे, हे सुद्धा वॉल ऑफ द कंटेनर आहे, पण हा पिस्टन असल्यामुळे काय होतं, पुश होतं. हे वॉल ऑफ द कंटेनर असल्यामुळे पुश होत नाही, पण प्रेशर ऍक्ट होतं, इथं त्याचा इफेक्ट होतो, कारण हे वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहेत. इथं थोडा जरी फोर्स अप्लाय केला तर लगेच या पिस्टनवरती इफेक्ट होतो. पास्कल्स लॉ परत एकदा सांगतो मी, समजला का पहा. प्रेशर अप्लाइड टू एनी पार्ट ऑफ द फ्लुइड इज अ ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पोर्शन ऑफ द फ्लुइड और टू दी वॉल ऑफ द कंटेनर. हे झालं पास्कल्स लॉचं स्टेटमेंट. आणि हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं पहा. या ठिकाणी पहा, प्रेशर जो अप्लाय करतोय आपण ते प्रेशर किती आहे, एवढं प्रेशर आहे पहा. या ठिकाणी विचार करूया आपण. या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ट्वाइस ए आहे, वेगळा घेतलाय आपण. या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 3A घेतलाय, या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A/2 घेतलाय. तर
जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ट्वाइस ए असेल तर या ठिकाणी हे ज्यावेळेला आपण प्रेशर अप्लाय करतो तेव्हा हे पिस्टन याला अपोज करणाऱ्या न्यूटन्स थर्ड लॉ नुसार किती फोर्स अप्लाय करणार आहे तो फोर्स काढायचा आहे आपल्याला. समजा P इज इक्वल टू F/A, याच्यावरून फोर्स किती येईल पहा, त्याला F' म्हणूया. P आहे तसे लिहूया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, ट्वाइस ए, म्हणजे F' इज इक्वल टू किती आला 2. हे PA म्हणजेच काय F, म्हणजे हा फोर्स किती आला ट्वाइस F आला. तसा या ठिकाणचा फोर्स काढूया आपण. या ठिकाणचा तो किती येईल पहा, म्हणजे F' इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे 3 आहे, म्हणजे F' इज इक्वल टू 3. PA म्हणजेच काय F, म्हणजे इथला किती आला 3F आला. तसा इथे किती येतोय पाहूया आपण, म्हणजे F' इज इक्वल टू प्रेशर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे A/2 आहे, म्हणजे F' इज इक्वल टू PA म्हणजे F डिवाइड बाय 2, म्हणजे इथला किती आला F/2. म्हणजे पहा आता कॅल्क्युलेट आपण काय केलं लक्षात घ्या. इथून प्रेशर P अप्लाय केला आपण, तेव्हा या ठिकाणी फोर्स इथल्या फोर्सच्या दुप्पट फोर्स लागला तो बॅलन्स करण्यासाठी पिस्टन. एवढं प्रेशर आतून अप्लाय केलं गेलं, इथं तिप्पट फोर्स लागला, इथं हाफ टाइम लागला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A/2 असल्यामुळं. म्हणजे फोर्सेस इथला फोर्स बॅलन्स करण्यासाठी इथं डबल फोर्स लागला, इथं ट्रिपल फोर्स लागला, इथं हाफ लागला. पण प्रेशरच्या बाबतीमध्ये काय आहे, इथं प्रेशर कसं आहे F डिवाइड बाय A, P प्रेशर मिळालं. इथं प्रेशर काय येतंय पाहूया आपण. P इज इक्वल टू F किती आहे ट्वाइस F आहे A, म्हणजे याचा अर्थ P इज इक्वल टू या ठिकाणी F/A ट्वाइस F. हे प्रेशर आपण अशा पद्धतीने लिहूया, P इज इक्वल टू F/A. P इज इक्वल टू फोर्स किती अप्लाय इथं ट्वाइस F आहे, एरिया किती आहे ट्वाइस A आहे. हे ट्वाइसला ट्वाइस कॅन्सल झालं, F/A. प्रेशर किती मिळालं F/A, म्हणजे इथं F/A आहे, इथं सुद्धा F/A आहे. आता इथं किती मिळतंय पाहूया. इथं P इज इक्वल टू फोर्स किती आहे इथं 3F आहे आणि एरिया किती आहे 3 आहे, म्हणजे P इज इक्वल टू F/Aच मिळालं. 3 ला 3 कॅन्सल झालं या ठिकाणी. तसं इथं पहा P इज इक्वल टू F किती आहे F/2 आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे A/2 आहे. 2 ला 2 कॅन्सल झालं, P इज इक्वल टू F/A. म्हणजे लक्षात आलं का पहा, प्रेशर जेवढं अप्लाय केलेलं आहे तेवढंच प्रेशर या ठिकाणी क्रिएट होत आहे, तेवढंच प्रेशर या ठिकाणी क्रिएट होत आहे, तेवढंच प्रेशर या ठिकाणी क्रिएट होत आहे. जरी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा असला, फोर्स वेगळा असला, तर प्रेशर मात्र F/Aच येत आहे सर्व ठिकाणी. म्हणजे पास्कल्स लॉ जो सांगतो प्रेशर अप्लाइड टू एनी पार्ट ऑफ द फ्लुइड इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पोर्शन ऑफ द फ्लुइड ऑर टू द वॉल ऑफ द कंटेनर, हे या ठिकाणी प्रूव्ह झालं. तर अशा पद्धतीनं हे दोन महत्त्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहिले, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आणि पास्कल्स लॉ. परत एकदा स्टेटमेंट किंवा मिनिंग लक्षात घ्या. वेगवेगळ्या आकारांचे व्हेसल्स असतील, त्याच्यामध्ये लिक्विड जर पोअर केलं तर सेम लेवलला लिक्विड राहतं. जरी क्वांटिटी ऑफ लिक्विड प्रत्येक व्हेसलमध्ये जरी जास्त कमी असली तरी बॉटमला प्रेशर एक्झर्ट होणार हे सर्व आकारांच्या व्हेसलमध्ये सारखंच असतं. कारण का ते फक्त H वर डिपेंड असतं. क्वांटिटी ऑफ लिक्विड किंवा व्हेसलचा आकार याच्यावरती डिपेंडंट नसतं. यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणायचं. आणि
एखाद्या फ्लुइडच्या एखाद्या पार्टला जे प्रेशर अप्लाय केलेलं आहे ते सर्व फ्लुइडच्या कुठल्याही ठिकाणी ट्रान्समिट होतं, अनडिमिनिश्ड असतं, किंवा कुठल्याही पार्टला किंवा वॉल ऑफ द कंटेनरला ते एक्झर्ट होतं. हा झाला पास्कल्स लॉ. तर अशा पद्धतीने हे दोन महत्त्वाच्या टर्म आहेत. याच्या पुढचा पार्ट म्हणजे काय, पास्कल्स लॉचे ॲप्लिकेशन्स आपण पुढच्या पिरियडला पाहूया.